मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज प्रचाराचा नारळ फोडणार। नगर परिषद नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी फडणवीस प्रचाराच्या मैदानात उतरणार। आज दिवसभरात 4 सभांचा धडाका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही आज राज्यात प्रचाराचा धडाका। शिंदेंच्या आज 7 सभा। नाशिक जिल्ह्यासह अहिल्यानगर आणि संभाजीनगरात प्रचाराचा धुरळा। महाविकास आघाडीने आज पुन्हा निवडणूक आयोगाकडे वेळ मागितला। महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे जाणार, मात्र आयोगाने अद्याप वेळ दिला नसल्याची माहिती। पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीची आत्महत्या। आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा नातेवाईकांचा आरोप। आज येणाऱ्या शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं गूढ उकलणार। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे चौकशी समितीची शीतल तेजवानीला दुसऱ्यांदा नोटीस। आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। तेजवानी चौकशीला हजर राहणार का याकडे लक्ष। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं युथ कनेक्ट। आज वरळी डोम इथं 7,500हून अधिक विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री साधणार संवाद। मुंबईतल्या जवळपास 100 पेक्षा अधिक कॉलेजच्या युवकांशी साधणार संवाद। मनसेचा आज ठाणे पालिकेवर धडक मोर्चा। मतदार याद्यांमध्ये झालेल्या घोळाविरोधात निवडणूक आयोगाला विचारणार जाब। एकनाथ शिंदेंसोबत कोणताही दुरावा नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। आमचा दुरावा आहे म्हणणं हा वेड्यांचा बाजार। फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। शिंदेंनीही नाराजीच्या चर्चा फेटाळल्या। निवडणुकीपूर्वी मला माहित होतं भाजपने कंबरडं मोडलं, मला पाडण्यासाठी भाजपने शेकापला मदत केली। शहाजी बापू पाटलांचा जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप। भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं असलम शेख यांच्या मालाडच्या मालवणीतील कार्यालयासमोर आंदोलन। असलम शेख यांनी मंगलप्रभात लोढा यांना धमकी दिल्याचा आरोप। असलम शेख यांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा आक्रमक। न्यायमूर्ती सूर्यकांत आज सरन्यायाधीश म्हणून घेणार शपथ। न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे 53वे सरन्यायाधीश। राष्ट्रपती भवनात पार पडणार शपथविधी। पुणे शहरातील औंध भागामध्ये बिबट्याचा वावर। शहराच्या मध्यवर्ती भागात बिबट्या दिसल्याने खळबळ। वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू। पुण्याच्या हंडेवाडीतील आदर्शनगरमध्ये गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड। दहशत मोडीत काढण्यासाठी शिकवला धडा। स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचा विवाह सोहळा पुढे ढकलला। वडिलांची तब्येत ठीक नसल्याने स्मृतीचा निर्णय। स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका। सांगलीतील रुग्णालयात उपचार सुरू।